ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत शेतीसाठी पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेने आता गती घेतली असून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि निवडणूक कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर अविनाश फोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावमध्ये नुकतीच एक भव्य बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीप्रसंगी डॉक्टर अविनाश फोड, पाणी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक, विभागीय समन्वयक प्रल्हाद अरसूड, प्रियंका बैसारे, मयुरी बैसारे, सचिन आगडे, गोपाल पाटील यांच्यासह यावेळी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। आज दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे या बैठकीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। संदर्भात पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक अविनाश फोड यांनी अधिक माहिती दिली। सर, या ठिकाणी पाणी फाउंडेशन तर्फे एक कार्यशाळा काय विषय होता? पाणी फाउंडेशन महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा उमेद विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातनं या वर्षीपासून महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जवळ 351 तालुक्यामध्ये सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा ही पाणी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केली जात आहे। सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा ही याच्यावर आधारित आहे की शेतकऱ्यांनी एकत्र यावं, गट करावा, गट झाल्यानंतर त्या गटांना प्रत्यक्षरित्या विविध शास्त्रज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे। शेतीवरचा खर्च कमी कसा केला जाईल, शेतीवरचं उत्पादन कसं वाढवलं जाईल याचं ज्ञान दिलं जाणार आहे। गट केल्यामुळं, गटामुळं एकत्र अनेक कामं होणार आहेत। जसं की आज मजूर ही समस्या आहे, तर शेतीमध्ये एकत्रितरित्या हे शेतकरी गट गेल्या अनेक वर्ष आम्ही पाहतोय की गट तयार झाल्यानंतर हे शेतकरीच्या शेतात एकमेकांच्या शेतामध्ये जाऊन काम करतायत, त्यामुळे मजुरीचा प्रश्न मिटण्यास कमी होतोय, खता बियाणांवरचा त्यांचा एकत्रित खरेदीमुळे खर्च कमी होतोय। आणि आतापर्यंत ही पाणी फाउंडेशन 46 तालुक्यामध्ये ही स्पर्धा घेत होतं। या वर्षीपासून ती पूर्ण महाराष्ट्रात ही स्पर्धा घ्यायचं नियोजन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून की यावर्षी महाराष्ट्र शासनानं कृषी विभाग आणि उमेद या दोन विभागातील जे काम करणारे जे सहकारी आहेत यांना एक अपील केलं की या स्पर्धेमध्ये स्वयंस्फूर्तीनं, स्वयंसेवक म्हणून ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांनी नाव नोंदणी करावी। आणि जवळपास 1200 लोकांनी अशा पद्धतीची नाव नोंदणी केली की आम्हाला पूर्ण वेळ फक्त एवढं काम करायला आवडेल। या 1200 लोकांचं पूर्ण महाराष्ट्रातलं प्रशिक्षण 2 दिवसाचं शिर्डी येथे काही दिवसांपूर्वी झालं। यामध्ये पुढच्या 4 महिन्यामध्ये कशा प्रकारे शेतीमध्ये गटशेतीची चळवळ बळकट करण्यासाठी काम करायचंय याचं 2 दिवसाच्या प्रशिक्षणातनं त्यांना ज्ञान दिलं गेलंच। पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या सगळ्या मेंटॉर्स, यांना आम्ही मेंटॉर्स म्हणतो, या मेंटॉर्सची मीटिंग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आम्ही घेतोय की ज्या माध्यमातून पुढच्या 15 दिवसामध्ये काय काम करायचं आहे, पुढच्या 4 महिन्यात काय काम करायचं आहे याची एक रूपरेषा ठरवली जाते। आणि त्याचाच भाग म्हणून आज जळगावमध्ये पहिली मीटिंग महाराष्ट्रातली अशी घेतली की सर्व या कृषी क्षेत्रामधनं योगदान देऊ इच्छिणारे, उमेदमधनं योगदान देऊ इच्छिणारे हे सगळे स्वयंसेवक आज जमा झाले होते, जे या विभागात कार्यरत आहेत पण पुढचे 4 महिने पूर्ण वेळ सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेसाठी काम करतील। तर त्याचा एक म्हणूया की ओरिएंटेशन, कामाचं स्वरूप, काम कसं असावं, काम करताना येणाऱ्या अडचणी, काम कशा पद्धतीने पुढे घेऊन जावं आणि त्या कामातला आनंद काय काय आहे याविषयीची चर्चा करण्यासाठी आजची ही मीटिंग होती। आपलं नाव? मी डॉक्टर अविनाश फोड, पाणी फाउंडेशनचा प्रमुख मार्गदर्शक।